महायुतीच्या जाहीर सभेकरता या व्यासपीठावर उपस्थित सर्व महायुतीचे पदाधिकारी, सर्व सरपंच, माझे सर्व सहकारी, इथे जमलेला सर्व तरुण वर्ग, समोर बसलेले सर्व माता भगिनी आणि एवढ्या मोठ्या संख्येने आलेले सर्व मतदार बंधू भगिनींचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, 2019ला याच व्यासपीठावर, याच मंचावर तुमच्याकडून आशीर्वाद मागितला होता आणि तुम्ही तो आशीर्वाद दिला होता. तुम्ही एका विश्वासाने आशीर्वाद दिला होता आणि तेव्हा मी तुम्हाला शब्द दिला होता की तुम्ही मला आमदार करा, मी या मतदारसंघामध्ये किमान 500 कोटी रुपयाची कामं करीन. आणि आज तुम्हाला अभिमान आणि गर्वाने सांगतो, ही पुस्तिका तुमच्या हातात देतो की मी 5,500 पेक्षा अधिक कोटी रुपयाची कामं या मतदारसंघामध्ये करू शकलो. त्याचं खरं श्रेय तुम्हाला आहे. तुम्ही जो विश्वास टाकलात, तुम्ही मतं दिलीत, त्याच्यामुळे हे कामं करू शकलो. त्याच्याकरता सर्वप्रथम तुमचा आभार. मित्रांनो, गेल्या 5 वर्षामध्ये अनेक क्षेत्रामध्ये आपल्याला काम करता आलं आणि ही निवडणूक विकासाची आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तुमचा प्रतिनिधी पाठवण्याची आहे आणि त्याच्याकरता फॉर्म भरले गेलेत, उमेदवार उभे राहिलेत, आरोप प्रत्यारोपांच्या फेऱ्या सुरू झाल्यात. आमच्यावर मला वाटलेलं काहीतरी सांगतील की अकार्यक्षम आहे, काम करता येत नाही, जमत नाही, यांचं राज्य शासनामध्ये काही पद नाही, हे निधी आणू शकत नाहीत किंवा अकार्यक्षमतेचा ठप्पा लागेल, लेट उठण्याचा ठप्पा लागेल, भेटत नाहीत असा ठप्पा लागेल, आमच्याशी नीट बोलत नाहीत असा ठप्पा लावतील. आपल्यावर तो ठपका नाही मारला. आपल्यावर ठपका त्या लोकांनी 3-4 दिवसामध्ये चालू केलं की हा आपल्या जातीचा आहे का, मातीचा आहे का. मित्रांनो, हेच 19ला कॅसेट होती, ही 14ला कॅसेट होती. अहो, देवानंदचे सिनेमे बंद करा हो, जरा नवीन लेटेस्ट आणा. यांना हे कळतच नाही, अजून हे तिथेच आहेत, हे कदम ताल करत राहिलेत आणि यांना वाटतं आपण मॅरेथॉन जिंकू. लोकांची ही जनता सुज्ञ आहे साहेब, यांना हे सर्व कळतं. ये जनता है, सब जानती है मेरे भाई. आणि मला सांगाव की महेश बालदी पुस्तिका देतो तुम्हाला, मी काय विकास केला हे लेखी देतो. यांची पत्रकांमध्ये काय लिहितात हो, मी माझ्या कार्यकर्त्यांना रोज सांगतो की बाबा ते काय लिहिलंय, काय नाही. एक तर ते प्रिन्स आहेत, नौके आहेत, कवळे आहेत, आत्ताच नवीन राजकारणात आलेत, सोडून द्या. पण एक तर 5 वर्ष आमदार होते ना, तुम्हाला 5 वर्ष तुम्ही सत्तेतले आमदार होते, 2 वर्ष तुमचे मुख्यमंत्री तुमचे होते. तुम्हाला कोणी काम करायला थांबवलेलं? प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला काम करायची संधी होती, करू शकले नाहीत. करंटेपणा तुमच्यामध्ये होता, सरकारमध्ये नव्हता. तिथे तर पैसे होते, पण करण्याची राजकीय इच्छाशक्तीचा पूर्ण अभाव होता. आपण काय करावं ते सुचलं पाहिजे. आणि आपण जेव्हा एखाद्या मंत्र्याकडे कागद घेऊन जातो तेव्हा तो मंत्री एका विश्वासाने सही करतो. तो या विश्वासाने सही करतो की मी सही केलेला कागद हा गरिबाच्या, समाजातल्या शेवटच्या माणसाच्या भल्याकरता ही सही होते की नाही, त्या विश्वासाने तो सही करतो. त्याच्यामुळे तो निधी मिळाला. मित्रांनो, अनेक क्षेत्रामध्ये आपल्याला काम करता आलं. मला सांगा, कोण सावळे रस्ता एक छोटंसं उदाहरण आहे. गेल्या 19ला निवडणूक झाली, मार्च महिन्यामध्ये कोविड झाला, 2 वर्ष सरकार ठप्प होतं, उद्धवजींचं सरकार होतं, हे फक्त स्थगिती सरकार होतं. पण तो रस्ता करायचा होता, शब्द लोकांना दिला होता. त्याच्यामुळे त्या रस्त्याकरता कायम, पूर्वी शेका पक्षाचे आमदार असताना कोण सावळ्या रस्त्याकरता, कोण फाट्यावर दरवर्षी आंदोलन करायचे आणि मग ते आमदार उभे राहणार, त्या डेप्युटी इंजिनियरला बोलवणार, तू लवकर खड्डे बुजव. ते गणपतीच्या आधी तो काहीतरी 2-4 खड्डे बुजवणार आणि झालं. दरवर्षी आमची जी होडी चालते ना आमच्या इथे समुद्रात, तशा रस्त्याने प्रवास करायचेत की नाही करायचेत मला सांगा. आणि त्याच्याकरता 50 कोटी रुपये CRFचा निधी आणला दिल्लीहून आणि सेंट्रल रोड फंड आणला आणि तो रस्ता कॉन्क्रीटकरण पूर्ण केला. आज या विभागात राहिलेल्या प्रत्येकाचे रोजचे पनवेलला जायचं असेल तर जातानाचा अर्धा तास, येतानाचा अर्धा तास हा वाचला का नाही वाचला हे मला तुम्ही सांगा. का तुम्हाला करायला अडचण होती? करायला इच्छाशक्ती लागते, माहिती लागते, कुठून काय आणायचं ते, कशाने काय खायचं ते समजावं लागतं. आणि मला सांगावं, आपण आदिवासी क्षेत्रातलं फार उल्लेख केला, मी तर याच्यात लिहून दिलंय
की आपला वाद आहे पुढच्या वेळेला एकही आदिवाशाचं घर कुड्याचं किंवा कच्चं राहणार नाही, हा आपला शब्द आहे. मला आजच टीव्हीच्या एका इंटरव्ह्यूने विचारलं की तुम्ही हे कसं करणार आहात. मी बोललं यापूर्वी पण मी अनेक शब्द दिले, तेव्हा लोकांनी असेच प्रश्नचिन्ह केलं. मी जेव्हा घारापुरीला लाईट देईन हे म्हणालो तेव्हा अनेक पेपरचे कटिंग मी अजून जपून ठेवलेत की ही घोषणा गोंडस आहे, बोलायला चांगलं लागतं, करता येत नाही. रायगड जिल्ह्याने अनेक ऊर्जा मंत्री दिले, मुख्यमंत्री दिले, पण घारापुरीला लाईट देता आली नाही. मित्रांनो, तुम्हाला जबाबदारीने सांगतो, 7 किलोमीटर समुद्रात केबल टाकून घारापुरीला लाईटचा दिवा प्रकाश पेटला. त्याच्यामध्ये खारीचा नाही, सिंहाचा वाटा आपला आहे. मी उरण शहरामध्ये सिलेंडर मुक्त शहर करीन हे नगराध्यक्ष असताना शपथ घेतली आणि मी ते करून दाखवलं. आज 4000 सिलेंडर मोकळे झाले आणि मला पाईपलाईन मधून गॅस हा पूर्ण मतदारसंघामध्ये घेऊन जायचा आहे, हेही आपलं वचन आहे. मी त्याच्याकरता राम नाईक पेट्रोलियम मंत्री असल्यापासून पाठपुरावा केला आणि मला ज्या दिवशी माझे मित्र धर्मेंद्र प्रधान या देशाचे पेट्रोलियम मंत्री झाले तेव्हा त्यांच्याकडे मी तो कागद दिला. 1.5 वर्षामध्ये उरणच्या एका माझ्या दलित मित्राच्या घरी चहा पिऊन आम्ही त्या पाईपलाईननी गॅस पुरवठा चालू झाला आणि त्याच्याकडे चहा पिऊन आम्ही एक आगळा वेगळा उद्घाटन त्या पाईपलाईनच्या गॅसनी केलं. आज मला सांगताना अभिमान गर्व आहे की मी 4000 उरणकरांना सिलेंडर मुक्त केलं आणि पूर्ण तालुक्याला करणार आहोत. अनेक घोषणा केल्या, घारापुरीला लाईट दिली, सिलेंडर मुक्त उरण केलं, उरण शहरातले सर्व रस्ते कॉन्क्रिटीकरण केलं, हा दांड तुराडे रस्ता केला, हे जे मोपाड्यातलं कॉन्क्रिटीकरण आहे हे केलं. याच्याकरता निधी बजेटमधून 100 कोटी रुपये आले. टीव्हीवर टीका झाली की महाराष्ट्रात जास्त निधी घेणाऱ्या आमदारांमध्ये माझा फोटो दाखवला गेला, पण मला त्याचा अभिमान आहे. मी आणलेला निधी या माझ्या इथल्या बांधवांकरता, माझ्या इथल्या समाज बांधवांकरता, या इथे जो बॅकलॉग होगा तो पूर्ण भरायला पाहिजे. मला या ठिकाणी उमाताई आहेत, आमची रितू सरपंच चौकच्या सरपंच आहेत, उमाताई इथल्या सरपंच आहेत. MMRDAचा निधी मला 50 कोटी रुपये मिळाला. मी गेल्या वेळेला या ठिकाणी सांगितलं, अहो ही वासंबे असेल, चौक असेल, या एवढ्या मोठमोठ्या ग्रामपंचायती झाल्या, याच्यामध्ये नागरी सुविधा कधी येणार? ही तर नगरपंचायती नगरपालिका होण्यासारख्या स्थिती आहेत. तेव्हा त्याच्याकरता जेव्हा निधी मिळाला, MMRDAचा नियम आहे की फक्त रस्त्याकरता निधी देता येतो. मी त्या मुख्यमंत्र्यांना भेटलो, त्या तिथले MD होते संजय मुखर्जी. मी त्यांना सांगितलं मला रस्त्याकरता निधी नकोय, मला या ठिकाणी बगीचे व्हायला पाहिजेत, या ठिकाणी तलावांचे सुशोभीकरण व्हायला पाहिजेत, या ठिकाणी जॉगिंग ट्रॅक व्हायला पाहिजे, या ठिकाणी ओपन जिम व्हायला पाहिजे, त्याच्याकरता निधी द्या. ते म्हणाले देता येत नाही. म्हटलं देता कसं नाही? मुख्यमंत्र्यांना भेटलो, शिंदे साहेबांना भेटलो, म्हटलं साहेब नियम असा आहे की रस्त्याशिवाय निधी द्यायचा नाही. म्हटलं माझा निधी कसा वापरायचा तो मी ठरवला आहे पाहिजे. MMRDA मध्ये जर मला रस्त्याची कामं करायची नसतील, मला रस्त्याकरता वेगळा निधी द्यायचा असेल आणि हे जे तलाव सुशोभीकरण आहेत, जॉगिंग ट्रॅक आहेत, गार्डन आहेत, या मोठ्या एवढ्या ग्रामपंचायती या ज्या मोठ्या स्वरूपात विस्तार झाला यांचं नागरीकरण कसं सुधारणार? मग यात इथल्या लहान मुलांनी कॅलेंडरमध्येच फक्त गार्डन बघायचं का? या इथल्या मुलांनी फक्त कॅलेंडरमध्येच ग्राउंड बघायचं का? मला कारंजे ग्राउंड, जॉगिंग ट्रॅक हे सर्व त्या ठिकाणी करायचं. मला आज तुम्हाला अभिमानाने सांगावं वाटतं, वासंबे तलावात 3.5-4 कोटी रुपये आपण खर्च करतोय. चौकच्या तलावामध्ये 3.5-4 कोटी रुपये सुशोभीकरणाला खर्च करतो. अहो या गावांमधले मानबिंदू आहेत. या इथल्या नागरिकांना श्वास घ्यायचा असेल, कुठे विरंगुळा करायचा असेल तर 1-2 तासाची सवड मिळाली पाहिजे. याच्याकरता या सर्व गोष्टी आहेत. आणि 21व्या शतकामध्ये आता रोज रस्ते, लाईट, गटारांच्या पुढे आपण कधी जाणार आहोत की नाही, याचा विचार कधी करणार आहोत की नाही? आणि हे करत असताना MMRDAचा निधी अनेक ग्रामपंचायतींना वापरण्यात आला. मित्रांनो, मला एक अजून अभिमान आणि गर्व आहे. या ठिकाणी ज्ञानेश्वरची घरात आमचे केळवणे जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत. या ठिकाणी प्रवीण मोरे आहेत, सुधीर शेठ आहेत. मला या सर्वांचं खरोखर अभिनंदन करायचंय. मला ज्ञानेश्वर घरताने अनेक आदिवासी वाड्या दिल्या. माझे विद्या जोशी या ठिकाणी आहेत. या सर्व केळवणे जिल्हा परिषदेतल्या इथल्या प्रवीण मोरेंच्या याच्यानी अनेक आदिवासी वाड्या मी बघता आल्या. मग हाशाची पट्टी असेल, गारबाट असेल किंवा आमच्या तारवाडीचं पुनर्वसन करायचं असेल, हाशाची पट्टी असेल, मी आजही जबाबदारीने सांगतो, माझ्या विरुद्ध जे उमेदवार आहेत त्यातले एक तर 5 वर्ष आमदार राहिलेले आहे. तुम्ही जर 1
अनेकदा आशाच्या पट्टीत गेलेले असाल तरी माझं आव्हान आहे तुम्हाला जाऊन या. अहो इरसालवाडीत तर कधी गेलेच नाही हो बघायला, गेलेच नाहीत बघायला. आपण ज्या समाजाचं प्रतिनिधित्व करतो ते कसे राहत आहेत, त्यांची काय दुःख आहेत ही बघणं. आशाची पट्टी बघायला मी DFO बरोबर गेलो होतो. DFOनी मला सांगितलं फार कठीण आहे हो. म्हणजे आजही लोकशाहीच्या या आपण 21व्या शतकामध्ये हाशाच्या पट्टीच्या लोकांना मतदान करायचं असेल तर 32 किलोमीटर यायला लागत होतं. मी लोकसभेच्या वेळेला फिरत असताना ती लोक तिथून आलेली बोरगावला मतदान करायला. मी त्यांना सांगितलं की पुढचं मतदान हे माझं आहे. जर तुमच्या गावामध्ये आम्ही बूथ देऊ शकलो नाही तर मला मत टाकायला येऊ नका. कारण 32 किलोमीटर प्रवास करून त्यातले 6 किलोमीटर चालत यायचं ही लोकशाहीची धट्टा नाही का? आपण जरा संवेदनशील वागणार नाही का? आणि आपण तो आशाच्या पट्टीत वेगळा बूथ दिला. 260 240 का 50 मतं आहेत, पण मतं किती आहे त्याचं महत्व नाही. त्या लोकांना त्रास होता कामा नये हे लोकशाहीने आपल्याला समजवलं. आणि मला सांगावं या अनेक आता आशाच्या पट्टीचा रस्ता आपण करतोय. हे 4 किलोमीटर अगदी दुर्गम पनवेलच्या दुधानीवरून चिंचमाळहून रस्ता जाणार आहे. आज 10 कोटी रुपये बजेटमध्ये आपण केलं. या अनेक वाड्या आपल्याला पुनर्वसन करायचं आहे. आमच्या इथलं माडभुवन आहे. 100 आदिवासी लोकांना MIDC कडून 2.5 गुंठ्याचे प्लॉट आपण मिळवून दिले. 100 आणि त्यांच्या इरसालवाडीच्या धर्तीवर सिडको कडून त्यांना घरं बांधून देणार आहे. अनेक वाड्यांना मग मोदीमाळ असेल, अर्कसवाडी पिरकसवाडी असेल, या ठिकाणी 21व्या शतकात रस्ता नाही, लाईट नाही, पाणी नाही. आणि त्यानं आपण माझा देश पुढे चाललाय, 5वी अर्थव्यवस्था होणार आहे, 5वीहून 3री होणार आहे हे सांगणं आपल्यासारख्या सर्वांना व्यासपीठावरच्या ना शर्मेचं नाही. त्या आदिवासींना 75 वर्षानंतर पण रस्ता लाईट पाणीसाठी झुजावं लागतं. म्हणजे हे माझ्या पूर्वीच्याने ठेवलेली लायबिलिटीज आहे ना. मी जर ॲसेट घेतली तर लायबिलिटी स्वीकारली पाहिजे. आणि आव्हान स्वीकारणं हे आमचा धर्म आहे साहेब. आणि आम्हाला आवडतं कारण समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत काम करणं हे आम्हाला दीनदयाल उपाध्याय, पंडित श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी शिकवलंय आणि तीच शिकवण आहे. आणि आम्हाला कुठल्याही जात धर्म भाषा पंथाचं राजकारण करायचं नाही. अहो मी परवा बोललो की मनोहर भोईर मित्र होते असं मी मानतो. ते नसतील मानत तर पुढच्या वेळेपासून ती फुली. कारण कसं आहे मनाचं औदार्य लागतं मित्र बोलायला. ते आपल्याकडे आहे त्यांच्याकडे नाही. मी म्हटलं हो ताटात खाल्लं तेव्हा मी परप्रांतीय नव्हतो का? तुमचा प्रचार प्रमुख होतो तेव्हा तुम्हाला मी जातीयवादी वाटलो नाही का? तुमच्या पोटच्या पोरांची ऍडमिशन केली मी तेव्हा नाही वाटलो का? त्यांनी परवा त्याच्यानंतर परत एक लगेच युट्यूबवर कुठेतरी मुलाखत देऊन अशा जाहीर सभा घेत नाहीत, हिंमत करत नाही. तो प्रिन्स सर रोज मुलाखती देतो. काल त्यांनी मला सांगितलं की मी वेड्याच्या हॉस्पिटलला जाणार. जाईन बाबा, तुला काय करतोस आता? तुझ्यासारख्यांची भाषणं ऐकून वेडच लागायची पारी येते. याच्या पुढे काहीच लागत नाही. स्वतःलाच चिमटा काढायला लागतो की हा काय बोलतो आणि आपण काय बोलतो. तर मनोहर भोईरांनी सांगितलं की मी त्यांच्या मुलीचं ऍडमिशन केलं, त्याच्यात कमिशन खाल्लं. अरे कमिशन खाल्लं असेल तर खाल्लं, पण तुमच्या मुलीला ऍडमिशन तर मिळवून दिली. आता तुम्ही 10 वर्षांनी मी कमिशन खाल्ल्याचा आरोप करता, त्याला काय उत्तर द्यायचं? ताटात खाल्लं तर म्हणे मी नाही त्यांनी नाही खाल्लं, मी खाल्लं. हे कधी होतं का हो गणित? एका ताटात 2 जण जेवतायत, तुम्ही खाल्लं मी नाही खाल्लं. काय गणित आहे? कुठलं व्याकरण आहे? कुठलं मराठी आहे? मला माझ्या आकलनाच्या पलीकडे. उत्तर देता ते तरी समजून द्या. उत्तर देता ते तरी विचार करून द्या. आणि मला मराठी अमराठी मी परवा सांगितलं, कालही सांगितलं, मी कधी आगरी भाषेचा अपमान केला नाही. सर्व आगरी, कोळी, कराडी या सगळ्यांना एकत्र घेऊन चाललोय. आणि झालं ना 14ला झालं, 19ला झालं, रोज त्या जातीचं काय काढता? त्याच्या पुढे करा ना. महेश बालदींनी 5,600 कोटी आणले, पुढच्या वेळेला मी आमदार होईल 11,000 कोटी आणीन, अशी घ्या ना प्रतिज्ञा. स्पर्धा गुणात्मक करा. लोकांच्या जीवनामध्ये काय परिवर्तन करू शकतो, आमची आमदारकी ही लोकांच्या समाजाच्या किती परिवर्तनाच्या कामाला येईल याच्याकरता स्पर्धा करूया. तुम्ही माझ्याशी जातीची काय स्पर्धा करता? आणि मी माझी जात कधी लपवली नाही सर. मला या जातीत आहेत त्याच्यातही लोकांनी एवढं समर्थन दिलंय, ही लोक ऐकायला आलेली आहेत. मला कधीच वाटलं नाही. आणि तुम्हाला आज आमची एलर्जी झाली, त्याला काय करता हो? 23 तारखेनंतर तुम्ही तसेही जाणार. मित्रांनो, हे सर्व जिंकण्याकरता नाहीये. जिंकण्याचं गणित आपलं कधीच पार झालंय. आपलं घासून नाही, ठासून आहे.
गेल्या वेळेला पक्ष नव्हता, पंत नव्हता, यातले अर्धे अदृश्य होते, आज तर सर्व सदृश्य आत आहेत. काय कुठे अडचण आहे? गेल्या वेळेला मुठभर कार्यकर्त्यांच्या भरोशावर, कार्यकर्त्यांच्या साथीने आणि समर्थाच्या आशीर्वादाने आपण जिंकलोय. अहो काय बघतोय, काल परवा मी बघितलं उद्धवजींची सेना कुठे चालली आहे. मला एवढं बोलायचा अधिकार नाही, पण जेव्हा शिवसमर्थांवर बोलण्यासारखं येतं त्याच्यावर टीका होते आणि त्यांची युती उद्धवजींची असते. अहो रामदास स्वामींची जात काढता, छत्रपतींच्या जातीवर बोलायला लागले आणि त्यांचे तुम्ही समर्थक आहात. तुमच्या युतीत ती लोक आहेत. अहो कुठे नेलाय? अहो मी शिवसमर्थ स्मारक बनवलं 45 कोटी रुपयाचं. त्या शिवसमर्थ स्मारकाच्या उद्घाटनाला तत्कालीन मुख्यमंत्री गडकरी साहेब, महाराष्ट्र भूषण आप्पासाहेब धर्माधिकारी, पूर्ण धर्माधिकारी कुटुंबे आलेले असताना जी लोक उपोषणाला बसलेली तीच परवा मनोहर भोईरांसोबत भाषण करत होती. तोच एक पाटील आहे, मी नाव पण नाही घेऊ इच्छित, की त्यांनी भाषण केलं. अहो ही कोण आहे की शिवसमर्थ स्मारक बनवलं तेव्हा उपोषणाकरता बसलेली, जासईला उपोषणाला बसलेली ही लोक आहेत आणि हे मला सांगतात अहो यांची माफी काय मागता हो? आमचा धर्म असा आहे, भले देऊ कासेची लंगोटी, नाथाळ्याच्या माती हाणूकाठी, ही वचनं आमच्या हृदयात लिहिलेली आहे. चुकलं असेल तर एकदा नाही 100 वेळा माफी मागतो. मनुष्य चुकतो, पण चुकलो नसेल तर तुमच्या या असल्या पत्रांना आणि असल्या यांना आम्ही हिंगत नाही, हे मी जबाबदारीने सांगतो. नीट वाचा, त्याच्यामध्ये कोणाला वाटलं दुखवायचा काय संबंध आहे? आपलं विकासाचं राजकारण आहे. आपण आजपर्यंत विकासाचं राजकारण केलंय. अहो आम्ही 300 कोटी रुपयाचं मच्छीमार बंदर बनवतोय. ते काय मारवाड्यांकरता बनवलं का? 8 पदरी रस्ता बनवला, तो काय मारवाड्यांकरता बनवलं का? अहो कशा करता जात आणता आणि तुम्ही फक्त एका जातीचं प्रतिनिधित्व करणार आहात का, हे मला सांगा. अहो अनेक जातींबद्दल बोलता येईल, पण आपल्याला बोलून आपल्याला विकासावर बोलायचं आहे. आपल्याला अनेक मुद्दे अजून या मतदारसंघामध्ये विकासाचे आहेत. मला एअरपोर्ट डेव्हलप होतोय. मला सांगाव, काल अतुल पाटील होते, आज रामशेठ ठाकूर आणि अतुल पाटीलजी येणार होते, पण रामदास आठवले साहेबांची सभा लेट सुरू झाल्यामुळे आणि पनवेलला तेही तिथे प्रमुख पाहुणे असल्यामुळे ते लेट पोहोचतायत, म्हणून मी सांगितलं आम्ही पुढे चालू करतो. मला सांगाव, आंतरराष्ट्रीय विमानतळाकरता आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी केसेस अंगावर घेतल्या. यांना कोणी सांगितलं? शेका पक्ष कुठे होता त्या नामांतराच्या वेळेला? जेव्हा आमची मुख्यमंत्र्यांकडे भेट झाली, उद्धवजींकडे वर्षा बंगल्यावर, तेव्हा हेच बाळाराम पाटील पनवेलचे आमदार म्हणाले, घ्या ना एखाद्या टर्मिनलला नाव, काय होते त्याच्यात. वाह, काय बोलणारी, काय यांच्या ऐकूला सलामच द्यावाचं वाटतो. आम्ही म्हटलं तुमच्या याच्याने नाही, याचना करून नाही, संघर्ष बडा भीषण होगा, नाव ते आणि तेच घेणार, तुमच्या बाचं नाही आमच्या दिबांचं. आणि आम्ही घेऊन राहिलो, संघर्ष केला, मिळवलं. आणि आज तो प्रिन्स सांगतो माझ्या वडिलांनी संघर्ष केला, लाठीकाठी घालून. अरे हो बाबा, तुझ्या वडिलांनी केला, आम्ही कधी नाकारतोय? आम्ही कधी नाकारलं? आमचेही वडील तेव्हा संघर्षात होते. पण तू काय केलं ते सांग ना. तू पनवेलून उरणला का आला ते सांग. पनवेलला किती दिवे लावले ते सांग. इथे काय दिवे लावणार ते सांग. अजूनही तो कर्नाळा बँकेत 96.33% पैसे रिफंड केले. तू नाही केले, नरेंद्र मोदींनी केले. तू नाही केलं. 1 लाख रुपये विमा होता, तो 5 लाख रुपये नरेंद्र मोदींनी केला. बँकिंग इन्शुरन्स स्कीम मध्ये 1 लाखाचे 5 लाख केले म्हणून मिळाले. तुमचा तर तो राजा काल पण जेलमध्ये, आज पण आणि उद्या पण. आता म्हणे टायगर बाहेर आहे का? याच इथे बोललेले ना, याच व्यासपीठावर बोललेले ना, 5 वर्षापूर्वी इथेच बोललेलं ना की पैसे काढले असतील तर त्या मारवाड्याला बघून घेईन, त्याचा बाप आला पाहिजे. अरे माझा बाप तुमचा बाप वर बघेल. काय झालं? तुम्हाला तर इथे असून बाप दाखवलाय आणि तुम्ही आज 3.5 वर्ष झाली मस्तपैकी राहताय. काय कुठे अडचण नाही. अजून राहा साहेब, काय नाही, सुकलाम सुकलाम. बाकीचे राहिलेलेही पाठवतो मी, काळजी करू नका. कारण ज्यांनी खोटं केलंय त्यांना जेलमध्ये जावंच लागेल. आणि हा त्याच्यातही चालू करतोय. हा कालचा रेडिओ नवीन हा प्रिन्स येऊन 6 महिने झाले नाहीत, अजून दात निघायचे बाकी. आणि उगाच नको त्या उंटाचा मुका घेत सुटलाय. अहो कशा करतात दादा?
आपली उंची किती, आपण बोलतो किती, आपण केलंय काय. अहो पनवेलमध्ये काय दिवे लावले, गेल्या वेळेला असेच पोस्टर लावले आणि गेले पळून. यंदा लावलंय, झाली शीट आलीच. म्हणून मी वेडाच्या हॉस्पिटलला जायचं का काय विचार करतो. काय करणार यांच्या पुढे. लखलाभ हो यांना यांची दुनिया, आपल्याला काय घेणं देणं नाही. पण लढत राहा बाबा, एवढंच माझं म्हणणं आहे. आपलं म्हणणं एवढंच आहे, लढत राहा. त्याच्यामुळे मित्रांनो 20 तारखेला निवडणूक होणार आहे. आपल्याला या पुढचं राजकारण मच्छीमारांचा विकास करायचा आहे, आदिवासींचा विकास करायचा आहे, या सर्व ग्रामपंचायती ज्या आहेत त्यांना सुजलाम सुफलाम करवायचं आहे. आता रस्ते, लाईट, पाण्याच्या पुढचं आपल्याला विजन बघायचं आहे. आणि निवडणुकीचं राजकारण तर आपण कधीच पार केलंय. आपण 13,000 मतांनी मागे होतो, 6,500 पुढे जायचंय. 4 नेरेटिव्ह होते, 4ही नेरेटिव्ह बाजूला गेले. आता तर आप्पा बारणेंचा चेहरा आणि महेश बालदींचा चेहरा, याच्यात 6,500चा तो फरक नक्की होणार आहे की नाही. बस आपल्याला काय अडचण आहे. आणि बाकी राहिलेले 25,000 लाडक्या बहिणी देणार आहेत, मत देणार आहेत की नाही. बघा आपोआप टाळ्या पडल्या. अहो महिन्याला 1,500 रुपये, वर्षाला 18,000, 5 वर्षात 90,000 रुपये. आणि सिलेंडरचे धरले तर 1,02,400 रुपये देणाऱ्या भावाला मत देणार की ही योजना बंद करणाऱ्या सावत्र भावाला. हा विचार महिलांनी करायचा आहे. माझ्या बूथच्या कार्यकर्त्यांना मला एवढंच सांगायचं आहे की या ज्यांना योजनेचा लाभ झालाय त्यांना ही योजना पटवून सांगा. आणि हे बंद करण्याचे आजही टिंगल करतायत. काँग्रेस आजही जेल कोर्टात गेली ही योजना बंद करायला. अहो उद्धवजी, तुम्हाला काय कळणार हो 1,500 रुपयाची किंमत. जे एअर कंडिशन मुंबईमध्ये बसले, सोन्याचा चमचा घेऊन जन्मले, त्यांना 1,500 रुपयाच्या माझ्या ग्रामीण भागातल्या, माझ्या आदिवासी महिलेला, ग्रामीण भागातल्या मध्यमवर्गीय महिलेच्या कुटुंबाला किती आधार होतो याची कल्पना तुम्ही करू शकत नाही. आणि त्याच्यामुळे मित्रांनो आपल्याला अनेक योजना आहेत. आमच्या महिलांना 50% STची सूट कधी मिळालेली हो. या सर्व योजना देणाऱ्या सरकारमध्ये आपला प्रतिनिधी असावा असं वाटतोय तर नक्की मतदान करा. आणि आपल्याला आपल्या विभागाचा सर्वांगीण विकास करायचा आहे, हे लक्षात ठेवा. जात, धर्म, भाषा, पंथाच्या पलीकडे जाऊया. 21व्या शतकातलं राजकारण आहे, आपल्याला याच्या पुढे जायचंय. एवढ्यावर थांबायचं नाही. माझा एक व्हिडिओ परवा कोणीतरी सांगितला की मी सांगितलेलं की मोपाड्यापर्यंत मेट्रो येऊ शकते, रेल्वे येऊ शकते. अहो साहेब, येऊ शकते आणि ती आणू शकतो हा तुम्हाला विश्वास या ठिकाणी देतो. अहो सुरुवात आहे, काळजी करू नका. मी तर उरणला रेल्वे आणली, मी रेल्वे आणून थांबत नाही. अटल सेतू आला, मी थांबलो नाही. आता एकदा आल्यानंतर त्याच्या पुढची कामं करायची आहेत. मला उरणहून डायरेक्ट विटीपर्यंत रेल्वे न्यायची आहे, उरणहून बोरिवलीपर्यंत न्यायची आहे, पनवेलला न्यायची आहे. आणि हा मेट्रोचा किंवा रेल्वेचा विस्तार व्हायलाच पाहिजे. मी तुम्हाला आज या ठिकाणी सांगतो, 23 तारखेला निवडणुकीचा निकाल लागेल, आपण आमदार होणार आहोत. पुढच्या 23 पर्यंत या मेट्रो करता जर मीटिंग नाही झाली तर महेश बालदी बोलाल ते हरायला तयार आहे. रेल्वे मंत्री आमचे आहेत, सर्व आमचे आहेत. केंद्रातलं सरकार, राज्यातलं सरकार हे डबल इंजिनचं सरकार आहे. हे या आणि मला पूर्ण खात्री की या परिसराचा कम्पॅरेटिव्ह HIL HOC गेल्यानंतर जरा इथे निघणारा सोन्याचा धूर कमी झाला. आणि त्याच्याच करता आपण चौक ते JNPT एक 4,500 कोटी रुपयाचा रस्ता आणतो. तुम्ही प्रत्येकाकडे नेट आहे, NHAI ची साईट टाका आणि चौक JNPT रस्ता टाका. टेंडर आलंय की नाही बघून घ्या. आणि येत्या 2 महिन्यामध्ये, 2 ते 3 महिन्यामध्ये, पत्रकारांना मी सांगतो लिहून घ्या, येत्या 3 ते 4 महिन्यामध्ये काम चालू होईल. आणि या इथून चालू झालेला हा 8 लेन ग्रीनफील्ड हायवे अटल सेतूच्या आमच्या जवळ पागोट्याला मिळतो. म्हणजे इथून हायवेला चढल्यानंतर 15 मिनिटामध्ये तुम्ही अटल सेतू जवळ जाल. मला सांगा, इथून जर मुंबई पाऊण तासाच्या अंतरावर गेली तर नक्की या विभागाचं इकॉनॉमिक्स बदलणार आहे की नाही हे मला तुम्ही सांगा. आणि हे का नाही पूर्वी सुचलो, हे सुचवायला लागतं, त्याला ऐकू लागतो, त्याला राजकीय इच्छाशक्ती लागते. दिल्ली मुंबईत तुमची ऐकणारी लोक लागतात. नाहीतर इथल्या इथे कदमताल करून कधी मॅरेथॉन जिंकता येत नाही. त्याच्याकरता रोज पळावं लागतं, रोज दिल्ली मुंबई बघायला लागते. आणि हे तुमच्याकरता कायम आपण केलंय, त्याच्यामुळे हे शक्य झालंय. आता येणाऱ्या एअरपोर्टमध्ये मार्च एप्रिलमध्ये ट्रॅफिक सुरू होईल, पॅसेंजर सर्व्हिस सुरू होईल. मित्रांनो, एक एअरपोर्ट आला तर राज्याचा GDP 1% वाढतो.
आणि 1 लाख लोकांना डायरेक्ट आणि इनडायरेक्ट जॉब्स मिळतात. आणि परवाच मी आहे, माझे सर्व सहकारी आहेत, रुपेश धुमाळ या ठिकाणी आहेत, तिथली आमची 27 गाव संघर्ष समिती आहे, आमच्या सगळ्यांचाच बैठका झाल्या त्या एअरपोर्ट अथॉरिटी बरोबर. आता परवा मी एअरपोर्ट अथॉरिटीच्या ऐवजी अदानी एअरपोर्ट बोललो. यांचं लगेच चालू कॅप्शन की हे दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ बोलले नाही. अहो, त्याचे मालक अदानी आहेत, त्याचं मॅनेजमेंट आहे. एअरपोर्टचं नाव दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळच राहणार आहे, पण त्याचं जे मॅनेजमेंट आहे, जी ज्यांची आहे त्यांच्याशी बोलायला लागेल. अहो, आपल्या विषयाचा गाभा काय? माझ्या इथला स्थानिक आणि प्रकल्पग्रस्ताला पहिली नोकरी मिळाली पाहिजे, 100% त्यांना आणि त्यांनाच जॉब मिळाला पाहिजे, हा आपला गाव आहे. मी नाव कोणाचे, कुंकू कोणाचे, काय कोण करते याच्याकरता आहे का? मला ती मालकी शोधून काय विकत घ्यायला चाललोय का एअरपोर्ट? आपल्याला आपलं काम काय, माझ्या इथल्या स्थानिकाला काम मिळालं पाहिजे, हा आमचा आहे. तुम्ही का नाही विषय घेत? एकदा तरी हे सीओला भेटले का? यांना भेट सीओ देतोय का मला सांगा. आणि म्हणून येत्या 15 तारखेला एव्हिएशन मंत्री मुरलीधर मोहोळ यांची आपण जाहीर सभा घेतोय करंजाड्याला. नक्की ऐकायला या. विमानतळापासून होणारे अनेक फायदे, 1 लाख लोकांना डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट जॉब मिळतात. आणि मी तुम्हाला सांगतो की या ज्या आपल्या चौक JNPT रस्त्यामुळे, याच्या पुढे होणाऱ्या या सर्व बदलामुळे नक्की या इथे बेरोजगारीला, आपल्याला बेरोजगारी मिटवण्याकरता साथ मिळणार आहे. मग JNPTच्या SEZ जवळ लोक जातील, पोर्ट जवळ जातील, या सर्व गोष्टींमुळे विकासाकरता गती मिळते. म्हणजे आरोग्य असेल, शिक्षण असेल, या सर्व गोष्टींकरता. त्याच्यामुळे येत्या काळामध्ये आपल्याला विकासाचं राजकारण करायचंय. मित्रांनो, पुन्हा एकदा विधानसभेमध्ये तुमचा प्रतिनिधी म्हणून हक्काने पाठवा. तुम्हाला कधीही मोहभंग होणार नाही. गेल्या 5 वर्षामध्ये ही 5,500 कोटी रुपयाची कामं केली. पुढच्या वेळेला याच्याहून दुप्पट करू, हा विश्वास या ठिकाणी तुम्हाला देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.